कणेरीवाडी, मोरेवाडीतील हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा बुलडोझर, 31 गुन्हे दाखल. कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत कणेरीवाडी व मोरेवाडी येथील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB केलेल्या या कारवाईत हजारो लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत प्रोहिबिशन कायद्यान्वये 31 गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार अवैध दारू, मटका व जुगार व्यवसायाविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत 29 मे रोजी करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील साईंगर कंजारभाट वसाहतीत छापा टाकण्यात आला. या ठिकाणी 1200 लिटर कच्चे रसायन, 200 लिटर पक्के रसायन, 60 लिटर गावठी दारू व दारू निर्मितीचे साहित्य असा सुमारे 78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी काजल रोहित घारुंगे व प्रियंका संदीप घारुंगे यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान 30 मे रोजी मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीत स्थानिक गुन्हे शाखा व राजारामपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हातभट्टी दारू अड्ड्यांवर JCBच्या सहाय्याने बुलडोझर चालविला. या ठिकाणी 2100 लिटर रसायनासह दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. एकूण 1,26,050 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाभरात एकाच वेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेत 21 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. त्या कारवाईत 5,440 लिटर रसायन नष्ट करण्यात आले, तर 1,296 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. याशिवाय देशी व विदेशी दारूविरोधात 11 कारवाया करून 22,710 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. अवैध दारू निर्मिती, साठा व विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.